महापालिका निवडणुकीच्या आधी ठाण्यात महायुतीत वाद सुरू झाला। भाजपचे मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार जुंपलेली आहे। तर गणेश नाईकांनी ठाण्यात जनता दरबार घेत शिंदेना चॅलेंजच केले, तर शिंदेंच्या शिवसेनेकडूनही नाईकांना प्रत्युत्तर देण्यात आले। पाहूया। भाजप नेते गणेश नाईकांनी शिंदेंच्या शिवसेनेचं प्राबल्य असलेल्या ठाण्यामध्ये जनता दरबार घेतला। जनता दरबारानंतर गणेश नाईकांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदेंवर नाव न घेता टीका केली। ठाण्यामध्ये बिल्डरांचं राज्य आहे की काय असा सवाल करत 10% राजकारणी नालायक आहेत अशी टीका नाईकांनी केली। सगळे राजकारणी नालायक नाहीत, पण जसे शासकीय अधिकाऱ्यांमध्ये 10% नालायक आहेत, तसे राजकारणामध्ये सुद्धा 10-15% सुद्धा नालायक आहेतच। हे कोणी नाकारून अर्थ नाही। साधारण काही बिल्डर लोकांच्या माध्यमातून जनतेवर अन्याय केला जातोय आणि असा भास निर्माण होतो की बिल्डर लोकांचंच राज्य आहे की काय। म्हणजे अशा प्रकारचे स्वतःच्या कर्तव्यापासून दूर गेलेले अधिकारी 10% आहेत आणि अशा नालायक लोकांना तिथून बाहेर काढल्याशिवाय ही जनतेची समस्या सुटणार नाही। अरे काही लोकांचं जे आहे हे काही दुर्लक्ष करायचं असतं, काही लोकांचं वयाप्रमाणे जे आहे या सगळ्या गोष्टी होत असतात। तर मला वाटतं साहेब नेहमी बोलतात टीकेला टीकेतून उत्तर द्यायचं नाही, कामातून उत्तर द्यायचं। की लोक जे आहे ते बरोबर लोक खूप समजदार आहेत की कोण प्रसिद्धीसाठी टीका करतं, कोण कशासाठी टीका करतं, कोण कशासाठी टीका करतं। मला वाटतं कितीही टीका केलं, कितीही काहीही केलं, लोकांच्या मनात जे आहे हे लोकांनी जे आहे ते विधानसभेच्या इलेक्शनमध्ये दाखवून दिलेलं आहे। भविष्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण दाखवून देतील। आपण महायुतीत असलो तरी जर आमचे जे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत यांच्या संदर्भात जर कोणी महायुतीमध्ये सुद्धा जर कोणी अशी चर्चा केली तर जसं उदय सामंतजी म्हणाले त्या पद्धतीनेच आम्ही सांगू की अशा पद्धतीने शिंदे साहेबांवर कोणी काही बोललं तर खपवून घेतलं जाणार नाही। पण मला असं वाटतं की महायुतीत आलबेल आहे आणि जर काही छोट्या मोठ्या कुरबुरी असतील तर त्या वरिष्ठ जे आमचे नेते आहेत ते नक्कीच एकत्र बसून दूर करतील।